एक नजर या तासाच्या हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नागपूरमध्ये बाजारगाव जवळ सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट, एका कामगाराचा मृत्यू, 17 जखमी। प्लांटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर दूरपर्यंत उडाले। पंतप्रधान मोदींनी गणेशोत्सवामध्येच दिवाळी आणली। जीएसटीचे 5 आणि 18 असे दोनच दर राहणार। 12 आणि 28% दर 22 सप्टेंबरपासून रद्द होणार। पान मसाला, तंबाखू, कोल्ड्रिंक्स महाग, 28 ऐवजी तब्बल 40% जीएसटी लागणार। मध्यम आणि मोठ्या कार सुद्धा 12% महाग। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात गरज पडल्यास कोर्टात जाणार। सरकार विरोधात भुजबळांनीच दंड थोपटले। मंत्रिमंडळ बैठक, वर्षा निवासस्थानावरील स्नेहभोजनाकडेही पाठ। 10 वर्षात मोदींनी महिला, संस्कृती आणि परंपरांचा जेवढा अपमान केला तेवढा कोणत्याही पंतप्रधानानं केला नाही। दैनिक सामनातून टीका। मोदींच्या रडगाण्याकडे देश गांभीर्यानं बघत नाही असं निरीक्षण। पंतप्रधान नरेंद्र मोदी अखेर हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला जाण्याची शक्यता। 13 सप्टेंबरला दौरा होऊ शकतो। मिझोरामसोबत मणिपूरला भेट देण्याचा अंदाज। केसी रावांच्या भारत राष्ट्र समितीत भूकंपावर भूकंप। बडतर्फ केलेल्या के कवितांनी पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला। काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। देशभर यंदा मेडिकलच्या 2700 जागा। महाराष्ट्राला 350 जास्तीच्या जागा मिळाल्या। आजपासून मेडिकलचे प्रवेश सुरू होणार। राज्यातल्या 4 अभिमत विद्यापीठांना जागा वाढवण्यास मंजुरी। राज्यातल्या धरणांमधला सरासरी पाणीसाठा 85%वर। मोठ्या धरणांमध्ये 93% पाणीसाठा। पुणे आणि कोकण विभागात 97 तर नाशिकमध्ये 93% पाणीसाठा। नंदुरबारमध्ये रात्रभरापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा जोर आता वाढला। नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता। आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट। बीडमध्ये किरकोळ वादातून मित्राची हत्या, 24 तासात आरोपीला अटक। डान्स करता करता वाद झाल्यानंतर चाकूनं भोसकलं। मयत आणि आरोपी दोघंही रेकॉर्डवरचे गुन्हेगार। भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली तर आणखी टॅरिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी। नुसती टॅरिफ वाढ नाही तर निर्बंध सुद्धा लावण्याचा इशारा।